वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी पत्नी पीडित पुरुषांनी सोमवार दिनांक 9 जून रोजी करोडी येथील पत्नी पीडित आश्रमात पिंपळाच्या झाडाला 108 उलट्या फेऱ्या मारून पिंपळ पौर्णिमा साजरी केली। करोडी येथे भरत फुलारे यांनी 8 वर्षापूर्वी सुरू केलेल्या पत्नी पीडित आश्रमात देशभरातून जवळपास 11 पत्नी पीडित पुरुषांनी नोंदणी केली आहे। सोमवारी या आश्रमात पत्नी पीडित पुरुषांनी येथील पिंपळाच्या झाडाला 108 उलट्या फेऱ्या मारल्या। यावेळी त्यांनी छळ करणारी बायको नको रे बाबा, बायका खोटे नाटे बोलून वटवृक्षाची पूजा करून 7 जन्म हासपती मिळो असे साकडे घालतील, म्हणून उद्या त्यांचे एकही ऐकणे ऐकू घेऊ नकोस अशी पत्नी पीडित पुरुषांनी त्यांच्या पत्नीपासून सुटका कर असे साकडे घातले। तसेच त्यांनी राज्यामध्ये पुरुष राज्य आयोगाची स्थापना करण्यात यावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती तसेच जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात यावे, पोलीस स्टेशनमध्ये लाईव्ह डिटेक्टर बसवण्यात यावे, कौटुंबिक वाद लॉ अंतर्गत झाले पाहिजे, म्हणजे एका वर्षभरात सुरू झाल्यास 5 वर्षाच्या आत तो निकाली काढण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी पत्नी पीडित आश्रमाचे संस्थापक डॉक्टर भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुंसले, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके व आदी उपस्थित होते। यावेळी दिलेली प्रतिक्रिया। नमस्कार। आज आम्ही सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पिंपळ पौर्णिमा साजरी केली। त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्षी आपण बघतोय का महिला ह्या वटसावित्री पौर्णिमेचं व्रत ठेवता आणि वटवृक्षाला साकडे घालता आणि सांगता का हाच पती आम्हाला जन्मजन्मी मिळावा, 7 जन्म मिळावा, या पतीला दीर्घायुष्य मिळा। तर आमच्या ज्या पत्नी पीडितांच्या बायका आहे ह्या जर उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा करतात तर ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा, मग वट सावित्री पौर्णिमेचं व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी? आम्हाला हा त्रास द्यायचा आणि परत हा त्रास देण्यासाठी हा पती मागायचा का? आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ती मागणी घालत असेल तर हे खोटारडेपण आहे। म्हणून आम्ही उद्या यमराज बिझी राहतील, उद्या त्यांच्या मागे खूप मोठे म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाऊन वट सावित्री पौर्णिमा करून या आमच्या बायका जाऊन साकडे घालतील, म्हणून उद्या बिझी राहतील। त्याच्यासाठी आजच आम्ही यमराजाला साकडे घालतोय। त्या खोटाड्या बायकांचं ऐकू नका, या उद्या तुम्हाला खोटं नाटक सांगून आम्हाला परत याच्यात गुरफटायचा प्रयत्न करतील, आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील। अरे इथं आम्ही रोज मरतो, सकाळपासून संध्याकाळ झाले त्यानंतर आजचा दिवस संध्याकाळ होईल कशी ते मोठ्या संकटातून आम्ही जातो। मग अशा भांडकुदळ बायकांसोबत 7 जन्म तर काय 7 सेकंड सुद्धा आम्ही राहू शकत नाही। म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ 2017 पासून वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि पिंपळ पौर्णिमा साजरी करून 108 उलट्या फेऱ्या मारतो। आमच्यासाठी ज्या सोयीच्या फेऱ्या मारलेल्या असन 7 त्याही निघून जावा, आणखी कुठं काही मारले असन त्याही निघून जा आणि कायमस्वरूपी आम्ही अशा झंझटामध्ये गेला ना अशा भांडकुदळ बायका मिळाल्यापेक्षा आम्हाला देवाने मुंजा जरी ठेवलं तरी चालन असे आम्ही साकडे मुंजाला आणि यमराजाला घातलेले।